Okay. Good morning. Now we take the next problem for O and B. Now in last lecture we have solved the problem for point load. Now today we take the problem for UDL. Only UDL. Then the third problem we take with combination of UDL and point load. Now here only UDL is acting over the full span of O and B. Now the distance is 2 meters. UDL is 8 kilonewton per meter. And the distance is okay. Let us take the another problem. So it is 1 kilonewton per meter, and the distance is 1 meter, 4 meter, and 1 meter. Okay. Now here only point load linear is acting over the full span of the beam. Now first is we have to calculate the reaction. Now again the same thing. If you have see the beam carefully, then no necessary to calculate the reactions. You directly get the value of this beam reaction. Why? Because only UDL is active. So if we will convert the UDL into point load, कसं convert करतो? UDL multiplied by span. So UDL आहे 1 आणि span जर घेतला तर किती येतो 6. मग 1 into 6 जर केला तर लोड UDL आला आपला कन्वर्जन 6 चा आणि तो कुठे ऍक्ट होईल सेंटरला. मग एकच लोड आहे आणि तो सेंटरला. तर रिएक्शन किती येतील हाफ हाफ येतील म्हणजे 3 आणि 3. पण जर तसं नसेल तुम्हाला जमणार सिमिलरिटी ऑफ पॉइंट्स आपण कॅल्क्युलेशन करून बघूया किती येते. नाउ लेट अस गिव द नेम A B C आणि D. ओके. सो summation Fy equal to 0. Upward force plus downward force minus. So RA RB upward so plus आता मायनस आता UDL चं कन्वर्जन करूयात आपण 1 into 6 म्हणजे 6 equal to 0. So RA plus RB किती येईल 6. म्हणजे काय दिसलं आपल्याला की बीमवर टोटल लोड किती ऍक्ट होतोय 6. यातला A किती घेणार B किती घेणार दॅट विल सी नाउ. आता नेक्स्ट आपण वापरूया आपली कंडिशन समेशन MA equal to 0. Summation M equal to 0 clockwise plus anti-clockwise minus. ओके. मग आता आपण रिएक्शन मोमेंट कुठे घेणार आहे ए ला घेणार आहे. इथं किती फोर्स आहे रिएक्शन दिस गेट कॅन्सल. ही रिएक्शन आहे आपली आरबी. आता आपल्याला मोमेंट कुठे घ्यायची ए ला. आता सी केअरफुली हा जो पोर्शन आहे एसी इट प्रोड्युसेस अँटी-क्लॉकवाइज मोमेंट. On A to D, half portion it produces clockwise movement. So we have to consider them separately. आता हा जर मी AC portion consider केला तर ही मोमेंट कशी देणार आहे क्लॉक अँटी क्लॉकवाइज म्हणजे मायनस. आता एवढ्यासाठी आपल्याला युरियाचं कन्वर्जन काय येईल 1 into 1 म्हणजे 1 आणि तो कुठे ऍक्ट होईल इट विल ऍक्ट एट द सेंटर. सो दिस डिस्टन्स इज 0.5. Similarly, now we take consider the right side. आता राइट साइडला काय येईल 1 into 5 पण प्लस त्याच क्लॉकवाइज. आता तो कुठे ऍक्ट होईल बरं इट इज ऍट द सेंटर ऑफ दिस 5 दॅट इज 2.5 and this one RB into 4 but it is anti-clockwise so it produces negative moment. So RB into 4 equal to 0. So let us calculate minus 1 into 0.5 plus 5 into 2.5 and RB. आता आपल्याला किती कॅल्क्युलेशन्स यायला हवे हे मायनस minus 0.5 plus 5 into 2.5 this is 12. So हे इकडे गेले 4 RB. So RB equal to किती 3. मग RB 3 असेल तर RA पण किती येणार 3. मात्र जर आपण हा सिमिलरिटी ऑफ स्पॅन पाहिलं असतं
1 into 6 म्हणजे सेंटरला एकच लोड ऍड झाला 6 म्हणजे अर्धा ह्यानी घेतला अर्धा बीनी घेतला म्हणजे 3. हा तुमचा एवढा वेळ काय झाला असता वाचला असता. बट लेट अस ओके 3. Now we go for next shear force calculation. Now sign convention from left side, upward plus and downward minus. तो कुठे कुठे घेणार आपण सेक्शन प्रत्येक पॉइंटच्या लेफ्टला आणि राईटला. सीच्या लेफ्टला सीच्या राईटला, एच्या लेफ्टला एच्या राईटला, बीच्या लेफ्टला बीच्या राईटला, बीच्या लेफ्टला बीच्या राईटला. Okay. So shear force at left of C. Left of C. And what is the answer? 0, because no other force is active. Next we go for right of C. आता C च्या लेफ्टला 0 आहे, C च्या राईटला पण किती येणार आहे 0, because कुठलाच फोर्स ऍक्ट नाही झाला, युनियन जस्ट स्टार्ट आहे, so it remains 0. Then we go for left of A. आता इथून इथं जाईपर्यंत व्हॅल्यू आपली 0 सेम राहील का चेंज होईल? चेंज होईल. का चेंज होईल बरं? कारण इथून इथपर्यंत युडिएल ऍक्ट होतो, पण आता आपल्याला इथपर्यंतच बीन आहे, इकडे बीन नाहीये, म्हणजे आपल्याला युडिएल एवढंच घ्यावं लागणार आहे. मग ते कसं घेणार? युडिएलचं कन्व्हर्जन करू. सो 1 इंटू हे 1. आता डाऊनवर्ड म्हणजे मायनस, सो -1 कुठे एच्या लेफ्टला. Now we go for right of A. आता इथं -1 आहे, तिथपर्यंत कॅल्क्युलेशन घेतल्या आपण. आता आपण जाऊया एच्या राईटला, मग आता ही रिॲक्शन घ्यावी लागेल आपल्याला. +3, so the answer is 2. आता कुठे जाणार आपण? इथून बीच्या लेफ्टला. आता पहा इथपर्यंत कॅल्क्युलेशन झालंय, दॅट इज 2. आता इथून इथं जाताना हा युडिएल आपल्याला घ्यावा लागेल. मग तो युडिएल आपण कसा घेणार? कन्वर्ट करू 1 इंटू 4, पण डाऊनवर्ड म्हणजे मायनस, सो द आन्सर इज -2. हे पहा कॅल्क्युलेशन करत आपल्याला डीच्या राईटला व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 0, म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशन बरोबर चालेल. आता बीच्या लेफ्टला आपण घेतलं -2, आता जाऊया बीच्या राईटला. आता इथे -2 आहे, हे कॅल्क्युलेशन घेतले. आता इथं जाताना आपल्याला ही रिएक्शन घ्यावी लागेल. वी हॅव टू कन्सिडर दिस रिएक्शन. नाउ दिस लेफ्ट साइड अपवर्ड, सो वी कन्सिडर प्लस, so the answer is 1. Now we go at left of D. Now this one is up to here. Now we have to consider this value. This value is 1 into 1, but downward, so minus. So the answer is 0. And we go for right of D. आता डीच्या लेफ्टला आन्सर 0 आहे, डीच्या राईटला जाताना चेंज होईल का? नाही होणार, त्यामध्ये काहीच ऍक्ट होत नाहीये. सो दिस व्हॅल्यू रिमेन सेम. सो यू कॅन सी हियर अगेन देयर आर 2 व्हॅल्यूज ऍट ईच पॉइंट. परत एकदा बघा, सीच्या लेफ्टला आपण घेतलं 0, देन वी गो ऍट राईट ऑफ सी, म्हणजे परत 0, कारण मध्ये काहीच ऍक्ट नाही झालं. देन वी गो ऍट लेफ्ट ऑफ ए. आता इथून इथे जाताना आपल्याला हा एवढा युडिएल घ्यावा लागणार आहे, कारण आपल्याकडे इकडे बीम नाहीये, आपली बीम इथपर्यंतच आहे, म्हणजे हा एवढाच युडिएल येणार आहे. सो 1 इंटू 1 म्हणजे -1, आता डाऊनवर्ड लेफ्ट साइड, सो दिस आन्सर इज -1. कुठे? इथे एच्या लेफ्टला. इथून इथं जाताना हे -1 +3 म्हणजे आन्सर आलं 2. आता इथून इथं जाताना हे +2 मायनस हा युडिएल म्हणजे 1 इंटू 4 म्हणजे 2 - 4 म्हणजे आलं -2 इथे. आता इथून इथे जाताना -2 +3 म्हणजे आलं 1. आता इथून इथे जाताना हा 1 मायनस, आता हा एवढा युडिएल म्हणजे 1 इंटू 1 म्हणजे 0. सो डीच्या लेफ्टला 0 आणि डीच्या राईटला जाताना पण 0. सो नाउ ड्रॉ द
SF diagram. So let us draw the shear force diagram. So take a baseline. C, A, B, and D. So let us plot the values. C च्या लेफ्टला 0, C च्या राईटला 0. So both the points are same. Now A च्या लेफ्टला -1, so below the baseline. A च्या राईटला +2, म्हणजे वरती गेलं. म्हणजे इकडून खाली आलो आपण, इथून वर गेलो. आता B च्या लेफ्टला -2, म्हणजे पुन्हा खाली आलो आपण, म्हणजे इकडून इकडे गेलो आपण. आता B च्या राईटला +1, म्हणजे वरती गेलो. आणि D च्या लेफ्टला, D च्या राईटला 0. So values are minus, plus, minus, plus. So have you observed this point? हा पॉइंट पहा तुम्ही. काय दिसतंय तुम्हाला? Shear force is 0. So this is contra shear. Contra shear is in SF diagram. ही तुमची shear force diagram आहे. इथं तुमचा shear force 0 असतो. मग जिथं shear force 0 असतो तिथं काय असते? बेंडिंग मोमेंट ही सगळ्यात जास्त असते, मॅक्सिमम. So this point is contra shear. मग हा कसा काढतो? शरीर आता लेक्चर चालू मी शरीर. Okay. Now let us assume this distance as x. मग हे डिस्टन्स किती येईल आपलं? 4 - x. This distance is your 4 - x. आता हे डायग्राम इथे काढते. So this distance is 2. This one is also 2. Okay. Now this one is your x and this one is your 4 - x. आता पुन्हा तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहा काय दिसतंय? सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. हे 2 आहे, हे पण 2 आहे. म्हणजे तुमचं ऑब्विसली कुठून जाणार आहे? सेंटर मधून जाणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2. पण हे जर नाही एक्झाम मध्ये लक्षात आलं तर जस्ट डू द कॅल्क्युलेशन. म्हणजे हाईट अपॉन बेस, हाईट अपॉन बेस. म्हणजे काय येईल बघा? 2 upon x is equal to 2 upon 4 - x. Cross multiplication 4 - x into 2x. So 8 - 2x equal to 2x. So 8 equal to काय झालं? 2x plus 2x म्हणजे आलं 4x. म्हणजे x equal to किती आलं तुमचं? 2. म्हणजे सेंटरला. म्हणजे हे डिस्टन्स किती आलं तुमचं? सेंटर 2 मीटर. So have you understood this? Similarity of triangle. जर समजा हे लक्षात आलं एक्झाम मध्ये, so we can directly write x equal to 2 because it is passes to the center. This side is same. Now we calculate bending moment. थोडेसे प्रॉब्लेम्स लेंदी आहेत, पण कन्सेप्ट क्लिअर असतील तर हे फास्ट होतात. नक्की तो bending moment calculation. Now what is the sign convention for bending moment? Upward force produces positive moment, downward force produces negative moment. आता कुठे कुठे काढणार आपण मोमेंट? जिथं आपला पॉइंट लोड ऍक्ट होतं, जिथं युडियल स्टार्ट असतं, जिथं युडियल एंड होतं आणि तिथं शिअर फोर्स 0 असतो. आता इथं पॉइंट लोड नाहीच आहे, त्यामुळे जस्ट वी टेक ऍट सी ए डी बी अँड वन मोर पॉइंट. याला नाव देऊयात आपण ई. हा ई पॉइंट आहे तुमचा ऍट अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर, जिथं आपला शिअर फोर्स काय आहे? 0 आहे. So bending moment at C and bending moment at D is 0. C ला आणि D ला काय मोमेंट आपली 0 आहे. म्हणजे आता काढूया A ला. आता मी A पर्यंतची डायग्राम काढते.
हा तुमचा सी, 8.3 किलोन्यूटन रिॲक्शन, हे डिस्टन्स आहे तुमचं 1 मीटर आणि हे आहे तुमचं 1 किलोन्यूटन पर मीटर. आता पहा बेंडिंग मोमेंट आहे ए. आता किती फोर्स आहेत बघा सीच्या एच्या लेफ्ट साइडला. देयर इज ओनली वन फोर्स, दॅट इज यूडीएल. मग आता ती यूडीएल काय आहे, डाऊनवर्ड, सो इट प्रोड्युसेस निगेटिव्ह मोमेंट. आता आपण यूडीएलचं काय करतो, कन्व्हर्जन. 1 into 1 म्हणजे किती आला, 1. तो कुठे ऍक्ट होतो बरं, याच्या सेंटरला, म्हणजे हे डिस्टन्स किती आपलं 0.5, सो इंटू 0.5. सो व्हॉट इज द आन्सर, -0.5. कॅन्टिलिव्हर पोर्शन मध्ये नेहमी बेंडिंग मोमेंट कशी असते, मायनस. आता जाऊयात आपण बी ला. आता पुन्हा जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सिमिलॅरिटी ऑफ स्पॅन, म्हणजे इथे जेवढे आहे इथं तेवढेच डिस्टन्स आहे, यूडीएलची क्वांटिटी सेम आहे, सो बी ची मोमेंट सुद्धा कशी येणार आहे, सेम -0.5. बट लेट अस कॅल्क्युलेट, आपण कॅल्क्युलेट करूया. आता आपल्याला जायचे बी पर्यंत. बी ही आन्सर आहे 3 किलोन्यूटन रिॲक्शन. आता हे यूडीएल सेम आहे 1 किलोन्यूटन आणि हे डिस्टन्स आहे आपलं 4 मीटर. ओके, आता पहा बी ला मोमेंट घ्यायची, किती फोर्स आहे लेफ्ट साइडला, यूडीएल. आता आणि ही रिॲक्शन, आता आधी रिॲक्शन घेऊया अपवर्ड, 3 into 4 प्लस, आता मायनस यूडीएल साठी. आता यूडीएल हा एवढा यूडीएल आहे, म्हणजे 1 into 5. बा मी इथे लिहिते मुद्दा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यूडीएलचं कन्व्हर्जन केलं आपण, यूडीएल मल्टिप्लाइड बाय स्पॅन. आता हा स्पॅन कुठे ऍक्ट होईल बरं, तर ह्या 5च्या सेंटरला ऍक्ट होईल. म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे तुमचं 2.5. म्हणजे किती डिस्टन्स मल्टिप्लाय करावं लागेल, 2.5. सो व्हॉट इज द आन्सर, पहा हे 12 मायनस -2.5 minus 0.5. So the answer remains same. आता शेवटचा पॉइंट राहिला ई ला. ई आता ई पर्यंतची डायग्राम हवी आपल्याला. मग आपल्याला ही पुढची डायग्राम नकोय. हा, आपल्याला फक्त सेक्शन कुठपर्यंत आहे आपला, ई पर्यंतच आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट अप टू ई. ई पॉइंट हा. आता ई पर्यंत डिस्टन्स किती होतं आपले, 2 मीटर होतं. आता बघा ई पर्यंत, आता ह्या दोन्हीपेक्षा आपली मुवमेंट कशी यायला पाहिजे, मॅक्झिमम. आता ई पर्यंत किती फोर्स आहे, रिॲक्शन आणि यूडीएल. सो या रिॲक्शन साठी प्लस 3 into 2 फोर्स इंटू डिस्टन्स मायनस. आता यूडीएल, यूडीएलचं कन्व्हर्जन काय, 1 into हे डिस्टन्स 3 आणि तो कुठे ऍक्ट होईल बरं, आता या 3 मीटरच्या सेंटरला, म्हणजे किती डिस्टन्स, 1.5. and so what is the answer, let us check now. 6 minus 3 into 1.5 plus 1.5. Okay, so now let us draw the diagram. आता A ला -0.5, B ला पण -0.5 आणि E ला 1.5 प्लस. आता कसं जॉईन करणार, जेव्हा पॉइंट लोड होतं तेव्हा आपण इन्क्लाइन स्ट्रेट लाईन काढलेली, पण आता कर्व आहे. तो कॅन्टिलिव्हर पोर्शन मध्ये हविंग कर आणि इथे आपली स्टँडिंग कर. अगेन तो मायनस प्लस मायनस, म्हणजे पहा काय, बेंडिंग मोमेंट चेंजेस फ्रॉम मायनस टू प्लस. At one point it becomes 0. Again changes from plus to minus. At one point it becomes 0. So there are 2 points of contraflexion. हा एक तुमचा पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन.
आणि हा एक पॉइंट ऑफ कॉन्ट्राफॅक्शन. अगेन सिमिलरिटी ऑफ स्पॅन, त्यामुळे एक काढला की आपल्याला दुसरा ऑटोमॅटिकली काय होईल, मिळून जाईल. मग आता आपल्याला इतर सिमिलर ट्रायंगल प्रिन्सिपल वापरता येईल का? नाही, वी कांट यूज बिकॉज देयर इज नो इनक्लाइन स्ट्रेट लाईन, इट्स अ पॅराबोलिक कर्व. ही कर्व आहे. मग आपण कसं काढणार याच्यासाठी? सो लेट अस कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट ऍट दिस पॉइंट. इथं आपण बेंडिंग मोमेंट काढू, म्हणजे ती किती असणार आहे? 0. सो वी टेक द मोमेंट ऍट दिस पॉइंट. तर ह्याला आपण नाव देऊयात काहीतरी ए बी ई पण झालंय. सो लेट अस टेक दैट एज एफ पॉइंट. म्हणजे हा आपला एफ पॉइंट इथं असणार आहे पहा, इथे. हा एक पॉइंट इथे. आता हे डिस्टन्स किती आपल्याला माहित नाही. सो हे डिस्टन्स आपण घेतलंय एक्स. ओके, आता परत इथपर्यंत समजून घ्या, म्हणजे हा आपण शेवटचं कॅल्क्युलेशन करू. इथे समजले सगळ्यांना सी ला आणि बी ला बेंडिंग मोमेंट 0 आहे. आता फ्री एंड आहे. त्याच्यानंतर आपण जाऊयात आता बेंडिंग मोमेंट काढायला ए ला, म्हणजे इथपर्यंतच पोर्शन आहे एवढाच. सो 1 इंटू 0.5, पण डाऊनवर्ड म्हणून मायनस. नंतर जाऊयात बी ला. आता एवढीच बी मिळाली इकडची, म्हणजे किती फोर्स आहे? यूडीएल आणि रिॲक्शन. सो 2 रिॲक्शन 3 इंटू हे डिस्टन्स 4 अपवर्ड म्हणून प्लस. आता इथपर्यंतचा यूडीएलचं कन्व्हर्जन 1 इंटू हे 5 म्हणून 1 इंटू 5. आता तो कुठे ऍड होणार बरं? तर याच्या सेंटरला, म्हणजे 2.5 ला. सो इंटू 2.5 ने मल्टिप्लाय केलं. सो दिस आन्सर इज -0.5. अगेन टी ला काढणार आपण आता हा पॉइंट. हा पॉइंट कोणता आहे? द पॉइंट वेअर शिअर फोर्स इज 0. ऍट दिस पॉइंट युअर बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम. मग आता ई पर्यंत, म्हणून लेटेस्ट ड्रॉ द डायग्राम अप टू हिअर. असंच कॅल्क्युलेशन केलं तरी चालणार आहे. समजा म्हणून आय ड्रॉ द सेपरेट फिगर. मग ईच्या लेफ्टला किती फोर्स आहे? रिॲक्शन आणि यूरिया. मग रिॲक्शन साठी 3 इंटू 2 अपवर्ड म्हणून प्लस मायनस. आता यूडीएल साठी 1 इंटू यूडीएल साठी कन्व्हर्जन 3. आता कुठे ऍड झाला? तर याच्या सेंटरला, म्हणजे इथून इतकं डिस्टन्स झालं 1.5. सो दिस आन्सर इज 1.5. नाउ वी ड्रॉ द डायग्राम. सो द डायग्राम इज कर्व. मग आपल्याला आता हा पॉइंट शोधायचा आहे. आता तो कसा शोधणार? लेट अस ड्रॉ द डायग्राम. आता आपल्याला काय करावं लागेल? त्या पॉइंट पर्यंतची डायग्राम काढू. लेट अस ड्रॉ द डायग्राम अप टू दॅट एफ पॉइंट. सो ऍट ए पॉइंट बेंडिंग मोमेंट इज 0. आता मी काय करते? एक पॉइंट पर्यंतची काय करते? डायग्राम ड्रॉ करते. So let us draw the आता पहा, आता मी एक पर्यंतची डायग्राम ड्रॉ करते. अप टू एफ पॉइंट. तुमचं सी, रिॲक्शन ए 3 किलोमीटर आणि हा एफ पॉइंट. तुमचा यूडीएल किती आहे? यूडीएल 1. हे डिस्टन्स आहे तुमचं एक्स आणि हे डिस्टन्स होतं तुमचं हा एक पॉइंट घेतला. इथपर्यंत डिस्टन्स ऍझ्युम केला आपण, हे एक्स ऍझ्युम केलं. आता लेट अस कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट ऍट एफ एम बी एम एफ. आता किती फोर्स आहेत एफच्या लेफ्ट साइडला? एक आहे रिॲक्शन आणि दुसरा आहे यूडीएल. आता आधी रिॲक्शन अपवर्ड, सो 3 इंटू एक्स, फोर्स इंटू डिस्टन्स. नाउ मायनस. आता या यूडीएल साठी, आता यूडीएलचं काय करतो आपण? कन्व्हर्जन करतो. मग काय कन्व्हर्जन येणार? 1 इंटू हे डिस्टन्स. डिस्टन्स किती आता आहे? 1 प्लस एक्स. म्हणजे हे झालं तुमचं यूडीएलचं कन्व्हर्जन 1 प्लस एक्स इंटू. आता हा कुठे होईल बरं? तर ह्या 1 प्लस एक्सच्या सेंटरला, म्हणजे 1 प्लस एक्स डिवायडेड बाय 2. ही व्यवस्थित स्टेप समजून घ्या. काय केलं आपण? या एफच्या लेफ्ट साइडचे फोर्स बघतोय 3 इंटू एक्स ही स्टेप केली. आता यूडीएलचं कन्व्हर्जन करताना आपण काय करतो? वी कन्व्हर्ट द यूडीएल इंटू पॉइंट लोड. सो 1 इंटू हे डिस्टन्स. आता हे डिस्टन्स किती आहे? हे 1, हे एक्स. सो 1 प्लस एक्स. आता तो कुठे ऍक्ट होतो नेहमी? त्या स्पॅनच्या सेंटरला. मग स्पॅन किती आहे? 1 प्लस एक्स. त्याच्या सेंटरला, म्हणजे 1 प्लस एक्स डिवायडेड बाय 2. आता ही मोमेंट आपल्याला माहिती आहे किती आहे?
F ला bending moment तर 0 because that won't be the point of contraction. So equate this moment to 0. Now let us simplify this. 3x minus. आता हे आपण काय करूया सिम्प्लिफाय करून घेऊया. आता हे काय करूया 1/2 म्हणजे काय आलं तुमचं 0.5. आता इथे बघा हा आपण काय करूया ब्रॅकेट ओपन करून घेऊ याचा 1 + x चा स्क्वेअर करून घेऊया 1 + x² + 2x a + b into a + b a² 1 into 1 1 into x नंतर x plus x² म्हणजे 1 + x² + 2x. आता आपण ओपन द ब्रॅकेट करूया -0.5 -0.5 x² आणि -0.5 into 2 म्हणजे 1. आता काय करूया आपण अजून सिम्प्लिफाय करून घेऊया. आता काय करूया हे सगळ्या टर्म्स आपण या साईडला घेऊया. हे -0.5 आहे ते +0.5 होते 0.5 x². आता हे 3x मधून 1x गेला म्हणजे 2x पण हे -2x होते इकडे गेल्यानंतर आणि हे मायनस आहे ते +0.5 होते इक्वल टू 0. आता हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + bx + c = 0. a इक्वल टू किती आला 0.5 b इक्वल टू आला -2 and c equal to 0.5. So how to calculate roots? -b √ b² -4ac upon 2a. आपण ह्याच्यात व्हॅल्यू पुट केले की आपल्याला x मिळेल किंवा आपण डायरेक्ट कॅल्सीवर कॅन सॉल्व दिस. So this is the equation. Unknowns डिग्री किती आपली x². So 2. a ची व्हॅल्यू आहे 0.5 b ची व्हॅल्यू आहे -2 c ची व्हॅल्यू आहे 0.5. So x equal to 3.73 or x equal to 0.26. So म्हणजे हे x तुम्हाला मिळाले 0.26 x equal to 0.26 आणि ही x मिळाले इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे तुमचं 3.73 म्हणजे at the distance of 0.26 your bending moment becomes 0 or you can say that your point of contraction is located at a distance of 0.26 from A. और जर तुम्ही C पासून काढणार असाल तर हे 1 + 0.26 so 1.26 meter from C your point of contraction is located. Again repeat these calculations. काय केले बघा आपल्याला इथं हे डिस्टन्स आपण एक्सट्रॅक्ट केलं. मग आता मी इथं पर्यंतची डायग्राम इकडे काढली नाही काढली मी इथूनच सॉल्व केलं तरी चालेल. आता ह्या याच्या लेफ्टला किती फोर्सेस 2 एक यूरियल एक रिॲक्शन. आता त्या दोघांची मुवमेंट घेऊयात आपण. आता कशी मुवमेंट घेणार 3 into हे डिस्टन्स x आहे. सो फोर्स इंटू डिस्टन्स मायनस. आता यूरियल घेताना आपल्याला यूरियल मल्टिप्लाइड बाय स्पॅन मिळतो. आता स्पॅन किती आपला टोटल बघा हा टोटल स्पॅन आहे आपला 1 + x. आता हे 1 हे x सो 1 + x हे मल्टिप्लाय करून घेतलं आपण म्हणजे हा आपला झाला पॉइंट रोड. आता हा कुठे ऍक्ट होतो तर ह्या 1 + x च्या सेंटरला ऍक्ट होईल. मग हे डिस्टन्स किती येतं आपलं तर हे डिस्टन्स येतं आपलं 1 + x / 2 म्हणजे हे इंटू आपण ह्या डिस्टन्सनी मल्टिप्लाय केलं. आता फक्त हे सिम्प्लिफाय केलं आपण 1/2 म्हणजे 0.5 आणि हे a + b म्हणजे a² + twice ab + b². आता हे फक्त ब्रॅकेट ओपन केलं मायनस असल्यामुळे हे सगळं मायनस झालं. आता 3x मधून x गेला 2x राहिला. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू मी लेफ्टला घेतल्या त्यामुळे हे मायनस होतं ते प्लस झालं आणि हे प्लस होतं ते मायनस झालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला x² + bx + c a equal to 0.5 b equal to -2 c equal to 0.5. आपण रूट कसे काढतो -3 + or - √b² - 4ac/2a. आता ह्याच्यात कॅल्क्युलेशन केल्या तरी x equal to हेच मिळणार आहे. असं करायचं नसेल आपल्याकडे कॅल्सीवरचे ऑप्शन्स आहेत बघा. काय करायचं आपला हा कॅल्सीवर हे मोडचं बटन जे आहे ते दाबत जायचं हे का
कधीपर्यंत इक्वेशन येईपर्यंत. इक्वेशनला 1 आहे सो 1 दाबला. आता पुन्हा मोडचं बटन आपण ऑपरेट केलं. ते विचारते डिग्री. आता आपल्या एक्स स्क्वेअरची डिग्री बघायची किती आहे 2 आहे. सो मी दाब 2. आता मी ए ची व्हॅल्यू विचारते. ए ची व्हॅल्यू आहे 0.5. सो आपण 0.5 प्लॉट पुट केली आणि इक्वलचं बटन दाबलं. आता ते विचारते बी. बी किती आहे -2. सो -2 इक्वलचं बटन. सी ची व्हॅल्यू विचारते 0.5 इक्वलचं बटन. मग एक्स ची व्हॅल्यू आली 3.73 आणि दुसरी व्हॅल्यू आली 0.26. म्हणजे इकडून 0.26 आहे आणि हा दुसरा पॉईंट कुठे किती डिस्टन्स वर आहे 3.73. म्हणजे हे पुन्हा डिस्टन्स इथलं किती राहिले 0.26. मग हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लेक्चर तुम्ही ए पासून सांगू शकता. इट इज लोकेटेड ॲट द डिस्टन्स ऑफ 0.26 फ्रॉम ए किंवा सी पासून दाखवू शकता. इट इज लोकेटेड ॲट द डिस्टन्स ऑफ 1.26 मीटर फ्रॉम सी. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुमचं आलं 1.26 मीटर. So this is the problem for overending with UDL only. Now in next lecture we take the combination of UDL and point cloud. आपण पहिला प्रॉब्लेम पाहिला फक्त point cloud. Second problem we have seen only UDL. Now the third problem in next lecture we see that combination of UDL and point cloud. Okay. Have a good day.